चाकण आणि चाकण MIDCची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अजित पवारांनी दौरा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आता मोशीच्या पुढं म्हणजे चाकण परिसरामध्ये आता अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांचा ताफा या ठिकाणी उभा आहे आणि आपण या ताफ्याच्या बाजूला म्हणजे ताफा या रोडच्या डाव्या बाजूला उभा आहे। तरीही मागं आपण जर बघितलं तर किती मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। वेळ सकाळी 6ची आहे। अजित पवार हेच या ठिकाणी नमूद करतायत की जर आपली गाडी एका लेनला बाजूला उभी आहे आणि असं असताना किती मोठ्या रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी लागतायत, ही किती गंभीर बाब आहे। आणि आता अजित पवारांनी हेच सूचित केलं की हे आता वाहतूक कोंडी या ठिकाणी लवकर तातडीने या ठिकाणी फोडा। आणि त्याच वेळेला या ठिकाणी अजित पवार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा संबंधित या ठिकाणचं स्थानिक जी ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी ते चर्चा करतायत आणि ही वाहतूक कोंडी कशी फोडता येईल। केवळ एलिव्हेटेड हायवे जो आहे किंवा एलिव्हेटेड पूल जे आहेत ते या ठिकाणी करून भागणार आहे का, तर या रस्त्यांची रुंदी जी आहे ती सुद्धा वाढवणं तितकंच गरजेचं आहे। कारण ही वेळ सकाळची आहे। मी परत एकदा तुम्हाला दाखवू इच्छितो की वाहनांच्या किती मोठ्या या ठिकाणी रांगा लागतात। आता असं वाटेल की हा ताफा आहे त्याच्यामुळं ही परिस्थिती आहे, परंतु ही रोजची परिस्थिती या ठिकाणी आहे। ही अशाच पद्धतीने एक जरी वाहन या ठिकाणी बाजूला बंद पडलं तरी अशाच वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लागत असतात। पिंपरी चिंचवडपासून जर इथं पुढं चाकण MIDC आहे, चाकण MIDC मध्ये जर कर्मचाऱ्यांना पोहोचायचं असेल तर साधारण 30 ते 32 किलोमीटरचं हे अंतर आहे। परंतु जरी वाहतूक कोंडी या ठिकाणी नसली तर 1.5 तासाचा अवधी या ठिकाणी लागतो आणि वाहतूक कोंडी असेल तर ती वेळेची मर्यादा काहीच राहत नाही। कुणीच सांगू शकत नाही की ते कधी किती वाजता या ठिकाणी कंपनीमध्ये पोहोचतील आणि कंपनीतून घरी या ठिकाणी पोहोचतील। आणि याच पुणे नाशिक महामार्गावरची आणि चाकण शिक्रापूर महामार्गावरती जे 10 असे नेक पॉईंट आहेत जिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। मोशी असेल, मोई असेल, आळंदी फाटा असेल, चाकणचा हा चौक असेल, पुढं MIDC मध्ये गेल्यानंतर म्हाळुंगे पोलीस चौकी असेल, त्या ठिकाणी सुद्धा ही रोजची आणि नित्याची बाब जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। हिंजवडी IT पार्कमध्ये जशा प्रकारे वाहतूक कोंडी होती तीच परिस्थिती या चाकण आणि चाकण MIDC भागात नित्याची आहे आणि त्यामुळेच अजित पवार आता या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत। भल्या सकाळी ते या ठिकाणी दौरा करतायत कारण सर्वसामान्यांना कोणताही त्रास होऊ नये अशी त्यांची अपेक्षा आहे। मात्र दौरा सुरू होत असताना हे अशा प्रकारे ताफा जो आहे तो रस्त्याच्या बाजूला उभा आहे आणि अजित पवारांच्या डोळ्यादेखतच ही सगळी वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळं चाकणचे वाहतूक कोंडीचा प्रश्न किती गंभीर आहे हे अजित पवार स्वतः अनुभवतायत आणि त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तो तोडगा निघणार कधी हा खरा प्रश्न आहे। कॅमेरामन विजय राऊतसह नाजिमुल्ला, ABP माझा, चाकण, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।